आता झाली. तर पहिला सेमीफायनल सामना मैदानाच्या आतमध्ये साहिल लवले आणि अखिलेश. बॉलिंग मार्क वरती अखिलेश, फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला साहिल लवले आणि नॉन स्ट्राईक एंडला आफ्रिदी. दोन फलंदाज दाखल झालेत. पहिला सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा सामना, पहिला केपी ट्रॉफी 2021. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती साहिल लवले आपला ब्रँड दाखवतोय. येतोय आज चौकार. पार्क साइड युवा बाबू, आपला संघनायक कल्पेश संघनायक या. साहिल लवले पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवला गेलाय. एक उदयोन्मुख खेळाडू, व्यावसायिक संघामधून मोठे मोठे क्रिकेट खेळले गेलेत आणि पहा या चेंडूवरती मात्र दाखवून दिलं गेलंय की मी देखील शेर आहे. वरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अखिलेशने दाखवून दिलं गेलं. एक मोठा मासा मात्र गळाला लावला गेलाय. साहिल लवले सारखा फलंदाज बाद झालाय. ज्या साहिलने अगोदरच्या सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर मात्र फलंदाजाला बाद केलं गेलंय. पहिला सेमीफायनल, पहिला उपांत्य फेरीचा सामना, केपी ट्रॉफी 2021. पुरस्कृत लॉकडाऊन सिक्युरिटी मुकुंद गाडगे, कृष्णा पुजारी, दिनेश पावडे, रमेश गाडगे यांच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा केपी ट्रॉफी अंडर आर्म बॉक्स स्पर्धा. पहिला सेमीफायनल क्रमांक मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. साईच्या विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स क्लब. हा चेंडू मात्र पाच सुरेखरित्या टाकला गेलाय. यष्ट्यांच्या मागे हितेश सलाटला पाहू शकता. चांगली गोलंदाजी अखिलेश करतोय आपल्या संघासाठी. साईडला देखील बाद करण्यामध्ये यश मात्र प्राप्त केले. मोठा खेळाडू बाद केला गेलाय. एक दिग्गज खेळाडू साहिल नवले सारख्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले गेले. अक्षय आणि आफ्रिदी पाहूया कशा प्रकारे संघाला घेऊन जात आहेत. इथं मात्र दिल स्कूप पाहायला मिळालाय. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा चौकार. इथं देखील सुरेखरित्या पुन्हा एकदा बॅटची एज घेतली गेली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला गेला. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि इथं 2 धावा पूर्ण करता येते यशस्वीरित्या. पहिला सेमीफायनलचा सामना ओपन फेरीचा. धाव फलकावरती धाव आहेत त्या 10 धावा धाव फलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप खेळला गेलाय. रिव्हर्स पद्धतीचा फटका. अशा प्रकारचे फटके अंडरआर्म क्रिकेट मध्ये पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप पद्धतीचे फटके. दिल स्कूप देखील आपण या अगोदरचा फटका पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅट मध्ये फटका. षटक क्रमांक पहिले संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 11 धावा फलकावरती एक मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर विशाल गोलंदाजीसाठी दाखल होतील. विशाल संघाचं दूत षटक घेऊन. अक्षय आणि आफ्रिदी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार, कोण होणार या केपी ट्रॉफीचा मानकरी, कोण राहणार पहिल्या क्रमांकावर, कोण राहणार दुसऱ्या क्रमांकावर, त्यासाठी चालू असलेली ही लढत मैदानामध्ये पहिला सामना उपांत्य फेरीचा साईच्या विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स क्लब या दोन संघाच्या दरम्यान. इथं मात्र पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सुरेखरित्या. इथं मात्र यश त्यांच्या मागे चांगलं काम पार पाडतोय. हितेश सलाट खेळाडू क्रमांक दुसरा देखील अक्षय बाद होतोय. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये एक चुरस निर्माण झाली आहे दोन संघाच्या दरम्यान. सेमीफायनल क्रमांक पहिला उपांत्य फेरीचा सामना साईच्या विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स क्लब. कशा प्रकारे सामना होतोय, एक रंगतदार सामना प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत प्रेक्षक, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये ते दाखल झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथं मात्र सुरेखरित्या खेळून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेक करेल अखिलेश, तदनंतर घेतलेली एक धाव फलकावरती जोडली जाते. किरण गोदरे आणि आफ्रिदी दोन खेळाडू मोठे बाद झालेत. साहिल नवले आणि अक्षय दोघांना तंबूचा रस्ता मात्र दाखवला गेलाय. शिवाजी स्पोर्ट्स क्लब अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा मात्र सातत्याने खेळत असतात. शिवाजी स्पोर्ट्स क्लब या मैदानामध्ये आफ्रिदी पहा काय खेळतंय मैदानाच्या आतमध्ये. यश त्यांचा वेध घेणारा चेंडू खेळाडू क्रमांक तिसरा. पाहायला मिळत आहेत. चांगली गाणी, सुमधुर गाणी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. शाहरुख फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. तीन खेळाडू बाद झालेत. साईच्या या संघाचे विनायक चौरे संघाचे संघ मालक, त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. तीन मोठे खेळाडू बाद झाल्यानंतर शाहरुख दाखल झालाय मैदानात. शाहरुखचा फटका, रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळलाय. चेंडूची फेक केली गेली, डायरेक्ट हिट केला गेलाय. पंचांकडे अपील केले, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. एक धाव तर घेतली गेली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालंय. किरण गोजडे आणि शाहरुख कशा प्रकारे संघाला सावरणार आहे येणाऱ्या षटकामध्ये पाहावं लागेल. किती धावांचा डोंगर रचला जातोय. आज मात्र शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाच्या नावावरती नोंद झाले 19 धावा तब्बल आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी कुठल्या गेल्यात. त्यांचा विक्रम मात्र आज कोण मोडून काढणार, परंतु येणारे शेवटचे 3 सामने मित्रांनो शिल्लक आहेत. सेमीफायनल क्रमांक पहिला उपांत्य फेरीचा पहिला सामना. विशालचा हा चेंडू, किरण गोदडे बॅक टू द पवेलियन, येतोय चौथा धक्का. किरण गोदडे बाद झालाय. 4 खेळाडू तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल बच्चे देखील उपस्थित झाले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. 13 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडू बाद झाल्यानंतर 13 धाव फलकावरती. दुसरं षटक विशालने काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. फक्त 2 धावा दिल्यात आणि 3 खेळाडू बाद केले गेलेत. लाजवाब गोलंदाजी. 3
धावा इथं मात्र दिल्या गेल्या आतापर्यंत 2 धावा दिल्या गेल्यात या षटकामध्ये. विशालने लाजवाब गोलंदाजी, चांगलं गोलंदाजी तर प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय विशालचं. सोपान फलंदाजीसाठी दाखल झालाय. हा चेंडू देखील कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. अखेर चेंडूवरती येईल त्यानंतर घेतली जाते 1 धाव. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं गेलंय. 2 षटकाच्या समाप्ती केली. 14 धावा धाव फलकावरती आणि 4 खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी विशालची राहिली. 3 धावा दिल्या आणि 3 खेळाडूंना बाद केलं गेले. दिनेश पावडे यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल, कारण 2 स्पर्धा या हंगामामध्ये कोणाच्या नावावरती तर दिनेश पावडे यांचं नाव लागेल. ओराम क्रिकेट देखील स्पर्धा पार पाडली गेली. सर्वांना टी शर्ट दिले गेले. या स्पर्धा अंडरची स्पर्धा देखील करायची होती, ती देखील इच्छा पूर्ण होतीये आणि यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा पुजारी आणि मुकुंद गाडगे यांचं देखील नाव घ्यावं लागेल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लॉकडाऊन पुरस्कृत केपी ट्रॉफी 2021 या वर्षी 30,000, पुढच्या वर्षी तब्बल 1 लाखाची स्पर्धा अंडरआर्म सर्कलची असेल. हा चेंडू फटकवला गेला. 1 धाव तर आली आहे. पहिल्या चेंडूवरती राजू गोलंदाजीवर मार्कवर तिसरं षटक घेऊन आलाय. अनुभवी खेळाडू शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघामधून खेळत असताना अनेक सामने मात्र आपल्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती आपल्या संघाला जिंकून दिले. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. अखिलेश चेंडूवरती येतोय. इथं मात्र जखडून ठेवलं गेलंय या फलंदाजांना. हे फलंदाज मात्र शाहरुख झालं, सोफान, साहिल या लोकांना मात्र जखडून ठेवलं गेलंय. बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साईच्या संघ मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतायत गोलंदाज. तिन्ही गोलंदाजींनी लाजबाब गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. राजू पुन्हा एकदा सोपानसाठी हा चेंडू पहा. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये टोलला गेलाय, परंतु आता येतोय हा चौकार. गेलंय, कमबॅक करतोय संघ. 1 चौकार ठोकला गेलाय अगोदरच्या चेंडूवरती. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण येणारे चेंडूंचा खेळ असेल तो कमी, परंतु हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. धावा मात्र आता जोडल्या जात आहे धाव फलकावरती. 21 धावा धाव फलकावरती. 21 तुळशीची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा रिव्हर्स मधील फटका पाहायला मिळतोय, परंतु एका धाव चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल संघाला आणि सोपान देखील. सोपान आणि शाहरुख अशा प्रकारे धावांचा ओघ मात्र वाढवतायत. या षटकामध्ये चौकार आलाय. विशालचं षटक आपण दुसरं पाहिलं गेलं, केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी मागणा ठरतोय राजू. 1 चौकार तर दिला गेलाय. येणारे चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 7. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथं मात्र सूर्य क्षेत्ररक्षण प्रवीण डहाणे कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 चेंडू बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. तेवीस धावा 23. योगेश शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाकडून खेळत असताना योगेश यांची देखील चांगली कामगिरी राहिली. यांच्या माध्यमातून देखील आपण आयोजन पाहिलंय. तसेच निखिल सर्व सहकारी शिवाजी स्पोर्ट्स क्लबचे मात्र चांगला खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये. इथे सलाट प्रवीण डाणे पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय. धावबादची संधी निर्माण जरूर झाली गेली. डायरेक्ट हिट केला गेला यक्षच्या माध्यमातून, परंतु 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 1ने धावसंख्येत वाढ होईल. षटक क्रमांक 3 देखील संपलं गेले. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा आहेत त्या 24 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 धावा तर बनवल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू शिल्लक. ज्या संघाने शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाने 59 धावा तब्बल आजच्या दिवसामध्ये उभ्या केल्या गेल्या, त्या संघासमोर 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 24 धावा उभ्या केल्या गेल्यात. किती धावांचं लक्ष मात्र ठेवलं जाते ते देखील पाहावं लागेल. साईच्या विरुद्ध चालू असलेला सामना शिवाजी स्पोर्ट्स क्लब, पहिला उपांत्य फेरीचा सामना. शेवटचा अंतिम षटक घेऊन प्रवीण डहाणे डावखुरे हाताचे गोलंदाज दाखल होत आहेत. आपल्या मंडळाकडून खेळत असताना हा संघ मात्र
संपूर्ण शिवाजी स्पोर्ट्स क्लबचा संघ एकाच विभागातील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश सलाट झालं तसेच अक्षय अक्षय असतील, निखिल असतील, योगेश, राजू, प्रवीण ढाणे. हा चेंडू पहा सुरेखरित्या टाकला गेलाय. इथे मात्र योगेश कोणती चुकी करणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकाने धावसंख्येत वाढ होते, आपल्या पुढे जाईल 25 धावांवरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. शाहरुख मात्र पाव्या लक्ष असेल शाहरुख कडे, कशा प्रकारे फलंदाजी करतायत. शाहरुख सज्ज होतील फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी सज्ज होतील प्रवीण डाणे. हा फुलटॉस चेंडू घेतला गेलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण योगेशचं राहिलं गेलंय. 3 धावा मात्र अडवल्या गेल्या. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तर आमच्यामध्ये उपस्थित होता दिलावर नायकवाडी सर, समालोचन क्षेत्रामधील एक चांगलं नाव, घाटकोपर विभागामधील घाटकोपर विभागाला बिलॉंग करतात. दिलावर सर यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुरेख फटका पुन्हा एकदा सोपनच्या बॅट मधून आला. एक धाव तर घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मोठा फटका खेळण्यापासून इथं मात्र वंचित ठेवतायत गोलंदाज प्रवीण डाणे. पहिला उपांत्य फेरीचा सामना कशा प्रकारे रंगतोय. क्रिकेटची ही मॅच, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम, क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळते केपी ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये. फुटॉस पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. निखिलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या खेळाडूने सर्वांनी केलंय. शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाने सर्वांनी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. लाजबाब कामगिरी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी स्पोर्ट्स क्लब या संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा योगेशचा निर्णय सार्थ ठरवला गेलाय. गोलंदाजांनी फलंदाजांना इथं मात्र जकडून ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावबादची संधी तर निर्माण झाली गेली आहे आणि खेळाडू पुन्हा एकदा बाद होतोय. शाहरुख हा बाद होईल. शेवटचा चेंडू या षटकामधील पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. नितीन दळवी, नितीन दळवी शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचेल का, संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देईल का. फुलटॉस चेंडू इथं मात्र खेळला गेला. योगेश येतोय चेंडूवरती परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. इथं मात्र एकच धाव मिळाली. फलंदाज बाद होते सोपान. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्ती खेरीज धावफलकावरती धावायच्या 29, विजयासाठी बनवायच्या त्या 30 धावा. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. एक ऐकूया डीजेचं संगीत.
मैदानामध्ये दाखल झाली. अखिलेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. सलामीची जोडी अखिलेश नॉट किडला आकाश. गोलंदाजी मार्कवर अक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा ज्या बनवायच्यात. सुफी स्टार आपला संघाचा खेळाडू या राहुल सुर्वे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सुफी स्टार आपला एक प्रतिनिधी पाठवा, खेळाडू पाठवा. डालडा अखिलेश स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला आकाश. 30 धावा बनवायच्यात. अक्रम या अक्रमने देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी राहिली अक्रमची. पाहूया कशा प्रकारची मॅच रंगते, कारण साईच्या संघाकडे गोलंदाजांचा भरणा आपल्याला पाहायला मिळणार आहे. संदीप मराठे असतील, अक्रम असतील, तसेच सोपान असतील. हा चेंडू पहा सुरेखरित्या टाकला गेलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पंकज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील. त्यानंतर घेतली एक धाव. एका धावेने संघाचं खातं मात्र खोललं जातंय. श्री गणेशा होतोय एका धावेने. धावफलक एका धावेवरती स्थिर राहील. पहिला चेंडू पाहायला गेला तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून, परंतु मोठ्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. उमेश गाडगे अक्रम पुन्हा एकदा सज्ज होईल. एक धाव तर घेतली गेली पहिल्या चेंडूवरती. आकाश कशा प्रकारे सामना करतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची एज जरूर घेतली गेली. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. 2 चेंडू 2 धावा असं समीकरण मात्र आता चालू झाले. शिवाजी स्पोर्ट्स क्लब या संघाचं क्रीडा रसिक मात्र दाखल होत आहेत या स्पर्धेदरम्यान. त्यांचं हार्दिक असं स्वागत. अखिलेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. 2 चेंडू 2 धावा. अक्रम तो एक फटका फ्लिक केला गेला. एक लाजबाब फटका, नेत्रदीपक फटका. 4 धावा. तर या 5 धावांनी धावफलक वाढला जाईल. 11 धावांवरती पहिल्या षटकामध्ये मात्र मागणा ठरतोय. नितीन कांदळकर हे उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. आदर्श पांडे हे देखील पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सेमीफायनल क्रमांक पहिला. सुरेख पुन्हा एकदा फ्लिक केला गेलाय. संदीप मराठे चेंडू अडवतोय. एकच धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात देखील संदीप मराठेने आपल्याला स्वतःला झोकून दिलं गेलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि आता देखील तेच केलं गेलंय. आता मात्र आकाश सुरेख फटका. पहा काय फटका. पुन्हा एकदा आकाश पवार. इथं मात्र मन जिंकतोय प्रेक्षकांची. चौकार येतोय.
अखिलेश. इथं मात्र बॅटची एज घेतली गेली होती आणि अक्षय कोणती चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. दहा चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपलं गेलंय. 16 धावा धावफलकावरती. मागडं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक मागडं असं पाहायला मिळालं. 16 धावा बनवल्या गेल्यात. अखिलेश आणि आकाश उतेकरची फलंदाजी आपण पाहिली. दोघांनी देखील चौकार खेचले गेले. अवांतर धावसंख्या पाहायला मिळाल्या. त्या षटकामध्ये मात्र होत्याच नव्हतं घडलं गेलं आणि 16 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र धावफलक स्कोर कार्ड वरती पाहिला तर 16 धावांवरती पाहायला मिळतोय. साईच्या विरुद्ध चालू असलेला सामना. शिवाजी स्पोर्ट्स क्लब कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाणार यासाठी चालू असलेली लढत. सेमीफायनल क्रमांक पहिला, उपांत्य फेरीचा पहिला सामना. येणारे 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. राकेश, हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद. 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अखिलेश फलंदाजीसाठी सज्ज होईल. पाचरित्या इथं मात्र चेंडू खेळला गेलाय. कोणती धाव, चांगले यष्ट्यांच्या मागे कार्य करतायत अक्षय. कोणती धाव दिली गेली नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो. परंतु आता मात्र कुठेतरी उशीर झालेला पाहायला मिळालाय. परंतु क्रिकेटचा हा खेळ काही सांगू शकत नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा हा खेळ, क्रिकेटचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ. हेडलीच्या बॉलच्या माध्यमातून तर किरण भाऊ यांचं आगमन होतंय. नगरसेवक शिवसेना यांचं आगमन होतंय. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत साहेब या क्रीडा नगरीमध्ये. किरण भाऊ लांडगे यांचं आगमन होतंय. केपी ट्रॉफी यांच्या माध्यमातून किरण भाऊ लांडगे उपस्थित झालेत. नगरसेवक, शिवसेना नगरसेवक, हार्दिक हार्दिक असं स्वागत. दिलावर सर देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवर आज मात्र दाखल होतील. हिरडेकडे हे देखील आमच्यात उपस्थित आहेत. हा व्हाईट बॉल टाकला गेला. अवांतर धावसंख्या धावफलकामध्ये जोडली जाते. धावफलक पाहायला गेला तर 17 धावा धावफलकावरती. केपी ट्रॉफी 2021 आयोजक दिनेश पावडे यांच्या माध्यमातून हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा पुजारी, मुकुंद गाडगे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. अखिलेश सहा फटका, नो चान्स. येतोय हा चौकार. अखिलेश ऑन फायर. धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकला गेलाय. पंच आमच्याकडे वळतील. अवांतर धावसंख्या, वाईट बॉल घोषित केला गेलाय. पहा चारी बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक मात्र दाखल झाले. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सुरेख फटका. संदीप मराठे, एकच धाव दिली गेली. अखिलेश मात्र एक हाती किल्ला लढवतोय. आकाश हुतेकरने देखील चांगली फलंदाजी केली गेली. हितेश सलाट कशा प्रकारे फलंदाजी करतोय, क्षमता हितेश सलाटकडे पाहावं लागेल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु कोणतीही धाव नाही. डॉट बॉल आलाय. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामन्या विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी स्पोर्ट्स क्लब हा संघ. परंतु पुन्हा एकदा कमबॅक केले गेले. संदीप मारेकडून डॉट बॉल आलाय. उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला बीट करून गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. येणारे चेंडू 13 धावांची आवश्यकता. 13 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक पहिला, उपांत्य फेरीचा हा सामना पहिला.
इथं मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु डॉट बॉल 3 लगातारचे चेंडू डॉट काढले गेले. तर संदीप मराठे याचं देखील कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं गेले. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 23-23. येणाऱ्या चेंडू असतील 12 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 7 धावा, 12 चेंडू 7 धावा. साईच्या विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स क्लब असा सामना. चला घाई करा, टीम मीटिंग नकोय. यानंतर एक सेमीफायनल आहे, दुसरा सेमीफायनल, तदनंतर आपल्याला मेगा फायनल खेळायचे. सकाळी आपण 8:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात केली गेली. सर्व सामने 4-4 षटकांचे खेळले गेले. 16 संघ घाटकोपर विभागामधील दाखल झाले गेले आणि अंतिम टप्प्यामध्ये यशस्वीरित्या आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. केपी ट्रॉफी 2021 पुरस्कृत लॉकडाऊन सिक्युरिटी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सोपान. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. येणारे 12 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. चला घाई करा, टीम मीटिंग नकोय. सुरेख फटका इथे मात्र खेळला गेलाय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे ठिकाणी, परंतु एक धाव तर घेतली गेली. एक धाव रोखू शकत नाहीये. एकेरी धावाने मात्र संघाच्या लक्षाचा पाठलाग मात्र करताना पाहायला मिळत आहेत, कारण आवश्यकता आहे एकेरी धावाची. मोठा फटका खेळायची गरज नाहीये, कारण तुमचा संघ कुठेतरी आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कृपया रेलिंग वरती प्रेक्षकांना एक विनंती असेल, रेलिंग वरती हात काढा, बाजूला उभे राहा. या सामन्याचा आनंद घ्या, केपी ट्रॉफीचा आनंद घ्या. तुमचं हार्दिक असं स्वागत असेल. सोपान सज्ज होतील फलंदाजीसाठी हितेश सलाट. पुढे मारायचा प्रयत्न जरूर केला गेला. धावबादची संधी निर्माण झाली गेली. खेळाडू बाद होतोय हितेश सलाट. हितेश सलाड माघारी परतलाय. सोपान करामत करेल का? एक चांगलं षटक पाहायला मिळेल का? सामन्याचं गणित मात्र पालटवणारं षटक आपल्याला पाहायला मिळेल का? रंग बदलणारं षटक आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु अखिलेश देखील तेवढं काही कमी नाही. स्वीप पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव तर आली आहे. धावफलकामध्ये एक धाव जोडली जाते. धावफलक पुढे जाईल 25 धावांवरती. 5 धावांची आवश्यकता. अक्षय फलंदाजीसाठी आला. याच अक्षयने सकाळी मात्र लगातारचे 5 चौकार खेळण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. तो फलंदाजीसाठी दाखल झालाय. चांगली फलंदाजी, जोरदार टाळ्या अक्षयसाठी झाल्या पाहिजे. विनंती करतो, चांगली फलंदाजी सकाळी केली आहे. 59 धावा तब्बल शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाने उभ्या केल्या गेल्या आणि आता 30 धावांचा पाठलाग करताय. यशस्वीरित्या पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सामन्यामध्ये सोपान चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये संदीप मराठेने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. इथं मात्र स्वीप केल्या गेलंय पहा, परंतु संदीप मराठेला माघारी परतावं लागेल. होतील. अजित गावरे आमच्या सोबत असते तर शिवाजी स्पोर्ट्स क्लब संघाचा सगळा इतिहास मात्र इथं काढला गेला असता, परंतु तब्येत खराब आहे म्हणून ते दाखल झाले गेले नाहीत. त्यांचा संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये शिवाजी स्पोर्ट्स क्लब 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 5 धावा 8 चेंडू. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय निखिल आणि अखिलेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत संघ मात्र म्हणेल की आमचा अखिलेश उभा आहे संघाच्या
विजयाच्या मध्ये, परंतु इथं मात्र पाहावं लागेल डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल सामन्यामध्ये घेऊन येत आहेत साईच्या या संघाला. येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सोपानचं हे षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक मानावं लागेल. संदीप मराठेने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 लगातारचे शेवटचे चेंडू डॉट काढल्यानंतर सोपानच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 7 बॉल 5 धावांची आवश्यकता. केपी ट्रॉफीचा हा थरार पहिल्याच वर्षामध्ये सुपर डुपर हिरो ठरलेत दिनेश पावडे आणि कृष्णा पुजारी, मुकुंद गाडगे आणि रमेश गाडगे. गेल्या हप्त्यामध्ये आपण मोठी स्पर्धा पाहिली मार्शल स्मृती चषक, ती देखील पहिल्याच वर्षी सुपर डुपर हिट ठरली गेली. त्यानंतर ही स्पर्धा घेऊन आले लॉकडाऊन सिक्युरिटी पुरस्कृत केपी ट्रॉफी 2021. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. 30,000 रुपये प्रथम पारितोषिक, 20,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि हा भव्य चषक केपी ट्रॉफी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर रोखू शकत नाहीये. सामना येऊन पोहोचलाय तो 6 चेंडू आणि 4 धावांवरती. तरी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमच्या समवेत उपस्थित आहेत नगरसेवक, शिवसेना नगरसेवक किरण भाऊ लांडगे हे देखील उपस्थित आहेत आणि दिनेश पावडे यांचे खास मित्र देखील आहेत. कधी कोणतंही काम असू देत किरण भाऊ लांडगेला कॉल जातो दिनेश पावडे यांचा, परंतु ते आज मात्र उपस्थित झालेत. गेल्या वर्षीच त्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं, परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. किरण भाऊ लांडगे यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल केपी ट्रॉफी 2021च्या माध्यमातून. प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र जमा झाले, गर्दी जमा केली, प्रेक्षक मात्र दाखल होत आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. एक मोठी स्पर्धा अंडर आफ्रिकेची घाटकोपर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 6 शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्या होत्या, 6 चेंडू मध्ये 4 धावा आलेत. राहुल बच्चे संपूर्ण संघ घेऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की रिलिंग वरती हात नका ठेवू फक्त. बाकी तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा तुमच्यामुळे वाढते. पकडून ठेव. सुरेखरित्या चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलेला पहिला चेंडू, वाईड बॉल. अवांतर धाव संख्या. सहा चेंडू 3 धावांची आवश्यकता. शिवाजी स्पोर्ट्स क्लब की साईच्या या दोन संघादरम्यानची ही उपांत्य फेरीची पहिली लढत. कोण घालणार विजयाची माळ गळ्यामध्ये? पहा सुरेख क्षेत्ररक्षण अक्षय आफ्रिकेचं पाहायला मिळाले, परंतु फटका देखील तेवढाच चांगला होता. निखिल यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एवढी मोठी स्पर्धा शिवाजी स्पोर्ट्स क्लब आज विभागातील खेळाडूंना घेऊन मात्र स्पर्धा खेळतायत. 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. नितीन दळवे एका साईडला आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला गेला, काय गरज नसताना देखील इथं मात्र खेळाडू बाद होतोय. वाईड बॉल येतो. एका धावेची आवश्यकता. चला घाई करा. ह्यांच्यामध्ये टॉस कोण जिंकले? बॅट्समन कोण आहे भाई? युवा मध्ये
यानंतरचा सामना दोन्ही संघ पार्कसाईड पॅकर आणि पार्कसाईड युवा दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचे. बाद चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. अखिलेश विजय फटका खेचेल का, परंतु डॉट टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी रुपेश. 4 चेंडू एका धावेची आवश्यकता. पहा बनवल्या जात आहेत का. 4 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची. मोठा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता साईच्या, परंतु आता मात्र 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. वाईट बॉल टाकला गेलाय. विजय होता साईच्या. हा संघ पराभूत झालाय. विजयी शिवाजी स्पोर्ट्स क्लब. केपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून, केपी ट्रॉफीच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. किरण भाऊ लांडगे यांचा सन्मान, रवी हिरडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विजय आप्पा